जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आज तुम्हाला व्हॉट्सअपचे काय नवीन अपडेट्स आले ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि तुम्हाला जर यातील कोणतेही अपडेट जर भेटला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि यातील काय काय अपडेट्स आहेत ते बेटामध्ये आता सुद्धा आलेले आहेत आणि बेटामध्ये पण बरेचसे जण भेटलेत आणि बरेचसे जण भेटले सुद्धा नाहीत। कोणते अपडेट्स आहेत आणि कोणता अपडेट कशासाठी वापरलं जाणार आहे आणि कसं यूज करायचं सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। एकदम सिंपल्स अपडेट्स आहेत, 4 ते 5 असे अपडेट्स आलेत आणि जर तुम्हाला यातील कोणतेही एक जरी अपडेट्स भेटला असेल तर कमेंट्समध्ये सांगा, अजिबात विसरू नका। कशा पद्धतीने यूज करायचा आणि यात कोणते कोणते अपडेट अपकमिंग आहेत। ऑलरेडी ते बीटामध्ये फक्त काही जणांना भेटलेत, काही जणांना भेटले सुद्धा नाहीत। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। यातील 1-2 तर ते अपडेट्स आहेत ते बरेचसे जण भेटले सुद्धा नसतील। यातील 1-2 ते 3 बाकी सगळे जे मी अपडेट्स आहेत ते तुम्हाला भेटले असतील। जर समजा तुम्हाला यातील कोणते अपडेट जर भेटले नसेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक काम करायचं, तुमचं जे काही व्हॉट्सअप असेल ते प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला अपडेट करून घ्यायचं। अपडेट केल्यानंतर सगळे ऑप्शन्स आहेत किंवा नवीन काय अपडेट्स आले असतील, काही गोष्टी चेंज झाल्या असतील, सगळ्या गोष्टी ते तुम्हाला भेटून जातील। त्यामुळे व्हॉट्सअप आहे ते अपडेट्स करून घ्या। दुसरी गोष्ट, माझं जे काही व्हॉट्सअप आहे ते बीटामध्ये असल्यामुळे यात मला बरेचसेच ऑप्शन्स भेटलेत। तुम्हाला यातील कोणते कोणते भेटलेत कोणते नाही ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। सगळ्यात पहिले जे काही अपडेट्स आहेत, जसं की समजा तुम्हाला काय करायचं, नवीन फोन घेतला आहे तुम्ही आणि तुमच्या जुन्या फोनमधील सगळा व्हॉट्सअपचा जो काही डाटा असेल तो तुम्हाला ट्रान्सफर जर करायचा असेल तर कशा पद्धतीतून तुम्ही करू शकता। आणि याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये नक्की करणार आहे, कारण की यात मी थोडंच सांगणार, मी शॉर्टमध्येच मी सांगणार आहे आणि डिटेल्समध्ये जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला नेक्स्ट मी जे काही आहे ते व्हिडिओ करणार आहे त्यात समजेल। त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा। सगळ्यात पहिले तर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या जे काही नवीन फोन असेल तो सगळ्यात पहिले तर त्यात व्हॉट्सअप इन्स्टॉल करून घ्यायचा आणि संपूर्ण सेटअप करून घ्यायचं आहे व्हॉट्सअप, ओके। आणि त्यानंतर तुमचा जे काही जुना फोन घ्यायचा आहे त्यात व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, इथे जी काही माझा पॅटर्न असेल तुम्ही थोडंसं ते यूज करतो, ओके। त्यानंतर येथे जी काही असेल तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला जी काही असेल इथे 3 लाईन्स दिसतील बघू शकता, इथे तुम्हाला 3 लाईन्स आहेत। याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि सेटिंगमध्ये जायचा आणि त्यानंतर इथून तुम्हाला घ्यायचा चॅटचा एक तुम्हाला ऑप्शन भेटेल, यावर क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे ट्रान्सपरंट चॅटवर क्लिक करून इथून जी काही याच्यावर क्लिक केल्यानंतर इथून स्टार्टवर क्लिक करून तुम्ही दोन्ही मोबाईल एकाच ह्याला डिव्हाइसला कनेक्ट करून तुम्ही इथे तुमचं जे काही चॅट आहे ते नवीन फोनमध्ये ते ट्रान्सफर करू शकता। जी की इथे तुम्हाला दिसत असेल बघू शकता, इथे जे काही चित्र दावलेलं आहे स्टार्टवर क्लिक करून तुम्ही इथे तिकीट सगळं चॅट असेल ते ट्रान्सपरंट करू शकता। याच्यावर मी डिटेल्स मी व्हिडिओ आहे तो नक्की दुसरा जी काही पार्टमध्ये मी अपलोड करणार आहे, तो जर पाहायचा असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करा म्हणजे तुम्हाला जी काही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन येऊन जाईल। त्यानंतर स्टार्टवर क्लिक करून जी काही आहे संपूर्ण चॅट आहे ती तुम्ही नवीन फोनमध्ये ते ट्रान्सफर करू शकता। जे की दुसरा अपडेट आहे ते कोणता आहे ते तुम्हाला सांगतो। जे की दुसऱ्या अपडेट्समध्ये काय, जसं की मी इथून एक चॅट ओपन करून घेतो, जसं की चॅट मी ओपन करून घेतलं आहे। जसं की हा व्हिडिओ आहे थोडासा मी याचा आवाज कमी करून घेतो। हा जो की व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे तो तुम्ही यूट्यूब आणि जो की स्पीडमध्ये ते फॉरवर्ड करू शकता, 2x 3x अशामध्ये फॉरवर्ड करू शकता। फॉरवर्ड करण्यासाठी काय करायचं आहे, येथे तुम्हाला एक जसं की आता बघू शकता इथे मी क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता अशामध्ये इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल जी की इथून जी काही आहे किती पण स्पीड नाही तो व्हिडिओ प्ले करू शकता। आता व्हिडिओ तर तुम्ही जो फास्टमध्ये फॉरवर्ड केला, पण आता तुम्हाला सांगतो व्हॉइस मेसेज सुद्धा आहे तो फास्टमध्ये फॉरवर्ड करू शकता। हे अपडेट्स बरेचशा जणांना भेटले सुद्धा नसेल, कारण की बीटामध्ये आलं आणि बरेचशा जणांना भेटलं सुद्धा असेल। जसं की आता बघू शकता इथे व्हॉइस मेसेज आहे, हा व्हॉइस मेसेज आहे तो मी जो की आहे फास्टमध्ये फॉरवर्ड करू शकतो। जसं की व्हॉइस मेसेज स्टार्ट केल्यानंतर इथे जर मी क्लिक केलं तर बघू शकता 2x 1x अशामध्ये आणि 1.5x अशामध्ये किती पण स्पीड नाही ते फॉरवर्ड तुम्ही इथे जर क्लिक केल्यानंतर फॉरवर्ड तुम्ही करू शकता। जी की तुमचं जी की कोणी व्हॉइस मेसेज सेंड केला असेल तो फास्टमध्ये फॉरवर्ड करू शकता आणि कोणताही व्हॉइस मेसेज असेल जो की एखाद्या वेळेस बरेचसे व्हॉइस मेसेज असतात ते अशा पद्धतीने तुम्ही फॉरवर्ड करू शकता फास्टमध्ये। आधी जी की तुम्हाला यात एक्स्ट्रा जी की अपडेट्स आलेलं आहे ते काय आलं आहे, जसं की तुम्हाला माहिती असेल टेलिग्राममध्ये एखादं तुम्ही व्हॉइस मेसेज प्ले केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे नोटिफिकेशनमध्ये इथे दिसतं। तर तशाच पद्धतीने बघू शकता बीटामध्ये हे अपडेट्स आलं आहे। जसं की मी इथे प्ले केल्यानंतर इथून बघू शकता, जसं की इथे मी प्ले केलं, इथे प्ले केलं आहे बघू शकता, इथून मी फेरशी प्ले करतो। प्ले केल्यानंतर इथून बॅक आल्यानंतर बघू शकता इथून सुद्धा जी की आहे मी इथून बघू शकता इथून सुद्धा मी स्टॉप करू शकतो। जसं की तुम्हाला इथे दिसतं असेल बघू शकता, इथे सुद्धा तुम्हाला जी की आहे इथे सुद्धा दिसून जाणार आहे बघू शकता। जे की तुम्ही कोणाशी व्हॉइस मेसेज जी की ऐकत असाल त्याचं नाव तुम्हाला बघू शकता आणि जी की व्हॉइस मेसेज आहे इथून सुद्धा तुम्ही जी की आहे कट सुद्धा इथून करू शकता, प्ले सुद्धा करू शकता। हे एक अपडेट्स आलं, एकदम सिंपल अपडेट आहे आणि हे तुम्हाला भेटले का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। जे की नेक्स्ट अपडेट आहे हे सर्वात इम्पॉर्टंट अपडेट आहे। जसं की समजा आता मी ही चॅट ओपन करून घेतली आणि समजा व्ह्यूअन्स मोडमध्ये समजा हा इमेज मी सेंड केला, हा इमेज जर समजा समोरच्या व्यक्तीने जी की आहे ह्याचा जर स्क्रीनशॉट काढून घेतला
तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला नोटिफिकेशन आहे ती येणार आहे आणि हे बीटामध्ये बऱ्याचशा जणांना भेटलेलं आहे. आत्ता सध्या मला भेटलेलं नाही, पण हे बऱ्याचशा जणांना भेटलेलं आहे बीटा टेस्टिंगमध्ये आणि हे ऑलरेडी ऑफिशियल लवकरच येणार आहे. आल्यानंतर ह्याच्यावर सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की करणार आहे. पण फायनली सांगतो, हे व्हॉट्सअपने सुद्धा हे अपडेट्स आहे हे लवकरच रिलाउज करणार, म्हणजे जी काही ओरिजिनल व्हॉट्सअप आहे त्यात लवकरच येणार आहे असा अनाऊन्समेंट तर केले आहे. मग कधी येईल काय सांगता येत नाही. जसं की समजा हा PNG मी जो की आहे V1 मोडमध्ये मी सेंड केला आहे आणि जर समजा समोरच्या व्यक्तीने स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला लगेच जी काही आहे नोटिफिकेशन येणार आहे, या व्यक्तीने ते स्क्रीनशॉट काढलं कशा पद्धतीने येणार आहे काय हे अजून त्यांनी डिटेल्समध्ये सांगितलं आहे. फक्त त्यांनी जी काही ऑफिशियल जी काही आहे त्यांनी अशामध्ये अनाऊन्समेंट केली आहे आणि नोटिफिकेशन कशी येते ती ज्यावेळेस अपडेट्स येईल बीटामध्ये माझं त्यावेळेस नेक्स्ट व्हिडिओ येतो नक्की मी आणेन. जी की मोरले जी काही अपडेट्स आहे ते तुम्हाला एक लास्ट अपडेट ती महत्त्वाचं आहे आणि हे बऱ्याचशा जणांना सुद्धा माहिती असेल, कारण की हे अपडेट जी काही आहे बेसिकली जसं की समजा कसं आहे, आता एखाद्याला मी मेसेज सेंड केला जसं की हाय मेसेज इथून सेंड केला जसं की हाय मेसेज आणि समजा चुकून हा मेसेज जो काही आहे हा जो काही समोरचा मला चेंज करायचा असेल तर मी काय करू शकतो, याच्यावर क्लिक करून घ्यायचा आहे, लाईनवर क्लिक करायचा आणि येथून एडिटचा ऑप्शन भेटतो, यावर क्लिक करून येथून जे काही मेसेज असेल तो तुम्ही एडिट करून फेस आहे तो सेंड करू शकता. हे एक लास्टचा अपडेट आहे. यातील कोणते अपडेट्स तुम्हाला भेटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि यातील जे काही अपडेट्स मेन असतील याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ नक्की करणार, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. काही गोष्टी समज नसतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ तो नक्की मी आणणार आहे. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ.